का दिलेलं आहे? कारण भगवान महादेवाचे अनेक नाव आहेत. भगवान महादेवाचे सुद्धा सहस्रनाम आहे. जसे विष्णू सहस्रनाम आहे, ललिता सहस्रनाम आहे, तसे शिव सहस्रनाम सुद्धा आहे. सहस्र म्हणजे काय? फक्त सहस्र हजार नाव आहेत असं नाही. ज्यांना अनंत नाव आहेत ते सहस्रनामामध्ये बद्ध करून तुमच्या आमच्या पुढे मांडलेले आहेत. परंतु मूळ रूपाने जे अनंत आहे, जे अगणित आहे. मग ज्यांना अनंत आणि अगणित नावं आहेत त्या भगवान परमात्म्याच्या सर्व नावांपैकी वेदव्याजींनी शिव हेच नाव का निवडलेलं आहे? त्याच्या मागचं कारण, शिव या शब्दाचा अर्थ आहे कल्याण. शिव शब्दाचा अर्थ आहे कल्याण. जगताचं कल्याण संत महात्म्यांना करायचं आहे. त्यांचा विचार जगताकडे बघितल्यानंतर जगत कल्याण व्हावं हा विचार साधू संत महात्म्यांचा आहे. जगाच्या कल्याण संताचा विभूती, जगाच्या कल्याण संताचा विभूती, संतांच्या विभूती. संत महात्म्यांच्या जीवनामध्ये एक कार्य आहे भगवत सेवा, भगवत भजन, आत्मोद्धार आणि दुसरं कार्य संत महात्मे करतात जगदोद्धार. एक आहे आत्मोद्धार आणि दुसरं आहे जगदोद्धार. हे दोनही कार्य करत असताना वेदव्याजी महाराजांनी जगत कल्याणाचा विचार केला आणि जगत कल्याण व्हावं याच्यामुळे जगत कल्याणकारी जर कोणी असेल तर ते शिव आहे. आणि असे शिवजी ज्यांच्या नावामध्ये कल्याण आहे म्हणून या महापुराणाचं नाव दिलेलं आहे शिव महापुराण. पुराणाच्या आधी लावलेलं आहे महापुराण. याच्या मागे कारण आहे. महापुराण म्हणजे काय आहे? कारण हे पुराण श्रवण केल्यानंतर पुराण श्रवण करणारा
व्यक्ती हा महान बनत असतो, त्याची वृत्ती महान बनत असते, त्याचे विचार महान बनत असतात, तो महान बनत असतो, त्याचं हृदय महान बनत असतं. म्हणून हे पुराण जे आहे ते महान बनवणार आहे, श्रेष्ठ बनवणार आहे, उच्चतम पदवी प्राप्त करून देणार आहे. म्हणून पुराणाला नाव दिलेलं आहे शिव महापुराण. शंकर महापुराण हे नाव दिलेलं नाही, रुद्र महापुराण नाव दिलेलं नाही, महादेव महापुराण नाव दिलेलं नाही, तर शिवपुराण हे नाव दिलेलं आहे. आणि असे शिव कल्याणकारी आहेत. वेदव्यासजी महाराजांनी जेव्हा या पुराणाची रचना केली, या पुराणाची रचना करत असताना दिव्य असं पुराणाचं रचना केली. आणि हे पुराण आपले जे एक शिष्य आहेत त्या शिष्यांना सर्व पुराण सांगितलेले आहेत, ज्यांचं नाव आहे श्री सूतजी महाराज. प्रत्येक पुराण जे आहे, या पुराणाची चर्चा जी झालेली आहे ती नैमिषारण्यामध्ये झालेली आहे. परंतु शिव महापुराणाची रचना झाल्यानंतर शिव महापुराणावर जी चर्चा झालेली आहे ती तीर्थराज प्रयाग या ठिकाणी झालेली आहे. 88,000 श्रवणकादिक ऋषी यांनी जेव्हा तीर्थराज प्रयाग या ठिकाणी बसले, ज्या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वतीचा तट आहे, त्या तीर्थराज प्रयागावर बसल्यानंतर कथा श्रवण करण्याची लालसा ज्यांच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झाली. 88,000 श्रवणकादिक ऋषी आहे आणि केवळ इच्छा एकच आहे, आपण सत्संग श्रवण केला पाहिजे, आपण कथा श्रवण केली पाहिजे. आणि मुख्य कार्य काय करताय तर यज्ञ करण्याचं नेहमी कार्य करताय. यज्ञ का केला जातो म्हणतात, यज्ञ जगत कल्याणासाठीच केला जातो. यज्ञ का केला जातो? पूर्वीचे लोक यज्ञ करायचे, त्याचं कारण काय असायचं तर संत महात्मे यज्ञ करायचे जगत कल्याण ज्या यज्ञामुळे घडायचं. यज्ञाद्वारे संपूर्ण वातावरण मंगलमय बनवण्यासाठी, सर्व लोकांना प्रसाद रूपाने एक पवित्र स्थान निर्माण होण्यासाठी, जगतामध्ये मंगलमय अवस्था उत्पन्न होण्यासाठी यज्ञाचं आयोजन केलं जात होतं. 88,000 श्रवणकादिक ऋषी यज्ञ करतायत, जगत कल्याणासाठी करतात. यज्ञाचं एक कारण वायू शुद्धीसाठी सुद्धा यज्ञ केला जात होता. वायू सुद्धा शुद्ध असला पाहिजे. आजची जर आपण स्थिती बघितली तर अनेक कारखाने आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या फॅक्टऱ्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं जगत कार्य होण्यासाठी अनेक वस्तू जेव्हा निर्माण होत आहेत त्यावेळेस त्या कारखान्यांमध्ये, त्या फॅक्टरीमध्ये अतिशय वाईट असा धूर त्याच्यातून बाहेर निघतो, जो संपूर्ण पर्यावरण दूषित करतोय. कार्बन डायऑक्साईड सारखा दूषित वायू जेव्हा निर्माण होतोय त्यावेळेस वातावरण दूषित होतंय. आणि वातावरण जेव्हा दूषित होतंय त्यावेळेस पृथ्वीच्या वर काही अंतरावर ओझोनचा थर आहे, विज्ञान सांगतं. जेव्हा हा दूषित वायू असेल तो जेव्हा आकाशमार्गाने वर जातोय, काही कालावधीनंतर हळूहळू तो ओझोनचा थर जो आहे तो पातळ होतोय. काही वर्षांपूर्वी जो थर अतिशय दाट होता आणि तो थर दाट असल्यामुळे त्याचा फायदा असा होत होता की सूर्याचे जे प्रखर किरण होते ते प्रखर किरण पृथ्वीवर येत असताना त्या ठिकाणी अडवले जायचे, त्याच्यामुळे उष्णता कमी असायची. परंतु जसजसं वातावरणामध्ये दूषित वातावरण निर्माण झालं तसं तसं तो ओझोनचा थर वाईट दूषित वातावरणामुळे, अतिशय विषारी वायूंमुळे तो थर जो आहे तो पातळ व्हायला लागलेला आहे. परिणाम काय होतोय, दरवर्षी वातावरणामध्ये उष्णतेची वाढ होते. आणि ही उष्णतेची वाढ जर झाली आणि काही कालावधीनंतर भविष्यात तो ओझोनचा थर जर कमी झाला तर जे प्रखर किरण आहे ते पृथ्वीवर सहज येतील. आणि अशी किरण एवढे प्रखर आहे की विज्ञान सांगतंय की ते किरण जर मनुष्याच्या अंगावर पडले तर मनुष्य क्षणात त्याचा मृत्यू होईल, एवढे प्रखर ते किरण आहेत. आणि
संत महात्मे जो यज्ञ करायचे त्या यज्ञामध्ये ज्या समिध्या वापरल्या जायच्या, बघा विज्ञान आणि परमार्थ याची सांगड संत महात्म्यांनी घातलेली आहे. आपण म्हणतोय की शोध दुसऱ्यांनी काढलेले आहेत, कुणी म्हणतंय की गुरुत्वाकर्षणाचा शोध काढणारे आहेत, कुणी म्हणतंय की विज्ञानामध्ये पृथ्वीचा शोध, पृथ्वी कशी आहे, याचा आकार कोणता आहे, याचा शोध कोणी लावलेला आहे, वगैरे वगैरे बऱ्याच जणांचे नावं सांगितले जातात. आणि विशेष म्हणजे ते नावं आपल्याकडचे नाही, परकीय देशातल्या वैज्ञानिकांचे नावं देऊन यांनी हा शोध लावलेला आहे असं सांगितलं जातं. परंतु आपल्या जर धर्मग्रंथांचा आपण अभ्यास केला तर आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने सापडेल की हे शोध त्यांनी लावलेले नाही, हे शोध वेदामध्ये आधीच सांगितलेले आहे. घड्याळचा शोध कोणी लावलेला आहे जर कोणी विचारलं तर कोणी परकीयांचं आपण नाव घेतो, पण 700-750 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे, हे घटिका यंत्र जैसे परी भ्रमेगा. हे भ्रमण करणार घटिका यंत्र हे नाव सुद्धा ज्ञानोबरायांना माहित आहे. शोकेश असतो आणि त्या शोकेश मध्ये फळं ठेवलेले असतात आणि ते फळं खोटे असतात, मातीचे असतात. हे शोध जे आहे हे पूर्वी कुणाला माहित होतं तर माझ्या ज्ञानोबरायांनी ते सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. न जाणो ज्ञानोबरायांनी कुणाच्या घरामध्ये शोकेश बघितलेला असेल आणि त्याच्यामधले फळं बघितलेले असतील, परंतु तेही त्या ठिकाणी लिहून ठेवलेले. गुरुत्वाकर्षण असेल, वास्तुशास्त्र असेल, इतर कोणतेही जे शास्त्र असतील ते सर्व शोध जो आहे तो या ठिकाणी या भूमीमध्ये, या भारत भूमीमध्ये लागलेले आहे आणि सर्व वेदामध्ये लिहिलं गेलेलं आहे. हे सर्व काही विस्तृत रूपाने सर्व वेदामध्ये याचं स्थान सापडत आहे, सर्व काही सापडत. म्हणून त्या काळात मध्ये जेव्हा साधू संत महात्मे यज्ञ करतायत, त्या यज्ञ करण्याच्या मागचं कारण त्या यज्ञामध्ये समिधा जे टाकले जातात ते समिधा जर आपण बघितलं तर पिंपळाच्या झाडाचे मुळं, वाळलेले जे काही खोड आहेत किंवा जे लाकडं आहेत पिंपळाचे असतील, वेगवेगळ्या झाडांचे असतील, वडाचे असतील, ते जेव्हा समिधा म्हणून त्या यज्ञामध्ये टाकले जात आहेत त्यावेळेस त्या झाडाच्या लाकडांपासून जो धूर उत्पन्न होतोय तो धूर वातावरणाला शुद्ध करणारा आहे, तो ओझोनचा थर घट्ट करणारा आहे. म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या वातावरण शुद्धी करण्याचं काम सुद्धा संत महात्मे करतायत. हे सुद्धा जगत कल्याणाचं कार्य आहे आणि जगत कल्याणासाठी यज्ञ करत असताना त्यांना वाटतंय की हे कार्य करत असताना सोबत सत्संग सुद्धा घडला पाहिजे. आणि जेव्हा यज्ञ चालू होता तीर्थराज प्रयाग या ठिकाणी, तेव्हा त्या यज्ञामध्ये दर्शन घेण्यासाठी सूतजी महाराज आलेले होते. व्यास शिष्य सूतजी महाराज का आलेले आहेत म्हणतात, त्यांना बोलवलेलं नाही तर ते दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत, दार्शनिक म्हणून आलेले आहेत. आणि जेव्हा ते दर्शन घेण्यासाठी आले अशा दिव्य आणि ज्ञानी महात्म्यांना बघितल्याबरोबर शौनकादी ऋषींना आनंद झाला. शौनकादी ऋषी उठून उभे राहिले, हात जोडून नमस्कार केलेला आहे, स्वागत केलेलं. श्री सूतजी महाराज की जय, श्री सूतजी महाराज की जय, श्री सूतजी महाराज की जय. श्री सूतजी महाराजांचं आगमन झालं, सगळ्यांनी नमस्कार केला. का नमस्कार केलेला आहे तसं बघितलं तर श्री सूतजी महाराजांचं वय होतं फक्त 20 वर्ष आणि शौनकादी ऋषी होते हजारो वर्ष वयाचे. महान तपस्वी, ज्ञान वृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध अशी शौनकादी ऋषी सूतजींना नमस्कार का करत आहे त्याचं कारण असं आहे, श्री सूतजी महाराज यांच्यावर गुरु कृपा झालेली आहे. श्री सूतजी महाराज हे अतिशय महान असे व्यासजींचे शिष्य आहेत. श्री सूतजी महाराज हे आत्मज्ञानी आहेत आणि ज्ञानाने मोठं असल्यामुळे वयाने मोठं असणाऱ्याचं महत्व कमी होतंय. ज्ञान त्या ठिकाणी श्रेष्ठ समजलं जाते, वयापेक्षा ज्ञानाला श्रेष्ठ समजलं जाते. म्हणून वयोवृद्ध असणारे सुद्धा ज्ञान वृद्धाच्या पुढे मान खाली घालून नमस्कार करत आहेत.
सूतजी महाराजांना. सूतजी महाराजांचं स्वागत केलं. सूतजी महाराजांना माहीत आहे हे स्वागत माझं का चालू आहे, मी फार वयाने मोठा आहे म्हणून नाही, मी ज्ञानी आहे म्हणून नाही. सूतजी महाराजांचा वैयक्तिक विचार, मी ज्ञानी आहे म्हणून माझं स्वागत केला जात नाही, तर माझ्यावर गुरुकृपा आहे म्हणून हा माझा सत्कार आहे. ही सूतजी महाराजांची विचारशैली आहे. त्याच्यामुळे सूतजी महाराज अहंकार रहित आहे. हा गुरुकृपेचा प्रसाद आहे म्हणून त्या ठिकाणी उच्च गादीवर विराजमान होत आहे. आणि जेव्हा सूतजी महाराज उच्च गादीवर विराजमान झाले त्यावेळी शौनकादिक ऋषी हात जोडून सूतजी महाराजांना जगत कल्याणासाठी म्हणतायत, महाराज आतापर्यंत तुम्ही आम्हाला अनेक पुराण सांगितले, कधी तुमच्या मुखारविंदातून आम्ही देवी महात्म्य श्रवण केलं. महाराज तुमच्या मुखारविंदातून कधी आम्ही विष्णू पुराण श्रवण केलं, गणेश पुराण श्रवण केलं, स्कंद पुराण श्रवण केलं, वेगवेगळ्या पुराण श्रवण केले. परंतु आज आमच्या मनामध्ये इच्छा आहे की महाराज आम्हाला जे अवढर दानी आहे, जे तत्काल कृपा करणारे आहे, जे देवाधिदेव म्हटले जातात, त्या भगवान महादेवाचं शिव पुराण आम्हाला श्रवण करायचं आहे. त्यांनी जगतामध्ये काय कार्य केलेलं आहे हे पुराण आम्हाला श्रवण करायचं आहे. जेव्हा सूतजी महाराजांना शौनकादिक ऋषी ही विनंती करतायत, हात जोडून पुन्हा पुन्हा नमस्कार करतायत, तेव्हा सूतजी महाराज शौनकादिक ऋषींना शिव महापुराण कथा सांगतायत. शिव महापुराण सांगणारे श्री सूतजी महाराज जे आहेत ते शिव महापुराण सांगतायत. आणि महापुराण सांगत असताना शौनकादिक ऋषींच्या अंतःकरणामध्ये कोणते विचार आहेत हे जाणून घेण्यासाठी काही कालावधीसाठी स्तब्ध झाले. शौनकादिक ऋषी जे आहेत हे शिवपुराण सूतजींच्याच मुखातून का श्रवण करतायत, त्याच्या मागचं कारण त्यांनी वेद व्यासजींकडून सर्व पुराण श्रवण केलेले आहेत. आणि वेद व्यासजी महाराज म्हणजे भगवान परमात्म्याचा अवतार आहे. 24 अवतारांमधला एक अवतार म्हणजे वेद व्यासजींचा अवतार आहे. आणि जर वेद व्यासजी महाराज साक्षात भगवंत आहेत तर भगवान परमात्म्यानेच लिखाण केलेलं आहे. आणि भगवान परमात्म्याच्याच मुखातून ज्यांना ज्ञान मिळालेलं आहे ते सूतजी आहे. त्यांच्याच मुखातून पुराण का श्रवण करतायत, त्याचं दुसरं कारण असं आहे, व्यास कृपा तर आहे, गुरु कृपा तर आहे, परंतु दुसरं कारण असं आहे की श्री शुकदेवजी महाराजांनी दिलेलं तत्वज्ञान जे आहे ते सुद्धा सूतजी महाराजांनी अवगत केलेलं आहे. हे तत्वज्ञान सुद्धा त्यांना अवगत आहे. सानिध्य आहे, परमहंस श्री शुकदेवजींचं सानिध्य प्राप्त झालेलं आहे, व्यासजींची कृपा प्राप्त झालेली आहे, म्हणून ते श्रेष्ठ आणि महान आहेत. म्हणूनच त्यांच्या मुखातून कथा श्रवण करतात. वेळोवेळी पुराणांचं अनेकदा कथानक अनेक ठिकाणी संत महात्मे करतायत. का करतायत याचं कारण, पुराण जेव्हा श्रोता आणि वक्ता यांच्यामध्ये पुराणाची जेव्हा जेव्हा चर्चा होते, कदाचित कधी कधी एखादा वक्ता जर ज्ञान संपन्न नसेल तर ज्ञान सांगत असताना पुराणांचं जेव्हा चिंतन सांगतोय त्यावेळेस स्वबुद्धीने चिंतन सांगतोय. म्हणून भविष्यामध्ये त्या पुराणामध्ये बदल, त्या ठिकाणी त्याच्या अर्थामध्ये जो बदल आहे तो बघायला मिळतोय. वर्षानुवर्ष त्याचं जे मूळ तत्वज्ञान आहे ते बाजूला राहत आहे आणि दुसरं जे ज्ञान आहे वक्त्याच्या बुद्धीमधून निघालेलं ते ज्ञान जगामध्ये प्रसारित होतंय. आणि जेव्हा मूळ ज्ञान एका बाजूला राहते त्यावेळेस कुणीतरी एखादा तत्ववेत्ता असा असतो की ज्यांच्या मुखातून पुन्हा ते पुराण जर श्रवण केलं तर पुन्हा मूळ जे पुराणाचा अर्थ आहे, जे तत्वज्ञान आहे, जी स्थिती आहे, ज्या कारणासाठी जे शब्द लिहिलेले आहेत त्याचं पुन्हा त्या मुखारविंदातून ते शब्द बाहेर पडतायत आणि पुन्हा ते पुराण जगतामध्ये जसल्या तसं मांडलं जातं. म्हणून वेळोवेळी जगतामध्ये पुराणांची कथा होत असते, वेगवेगळ्या पुराणांची चर्चा होत असते. आणि अशी चर्चा सूतजी त्या ठिकाणी शौनकादिक ऋषींना सांगतायत. अशी कथाच्या प्रारंभी त्या ठिकाणी सूतजी महाराज हे
शिव महापुराणाचं महात्म्य वर्णन करतायत. हे जे महात्म्य आहे हे शिवपुराणामध्ये आलेलं नाही. कोणत्याही पुराणाचं महात्म्य हे त्या पुराणामध्ये आलेलं नाही, तर ते दुसऱ्या पुराणांमधून घेतलं गेलेलं असतं. शिवपुराणाचं महात्म्य सुद्धा स्कंद पुराणामधून घेतलेलं आहे आणि ते शिव महापुराणाच्या प्रारंभी जोडलं गेलेलं आहे. कारण कोणतंही पुराण स्वतःची स्तुती करत नाही आणि जो स्वतःची स्तुती करतोय तो कधीही महान असू शकत नाही. जो व्यक्ती महान असतो तो कधीही स्वतःची स्तुती करत नाही. त्याची स्तुती जगत करते, त्याची स्तुती इतर लोक करतात. स्वतः कोणी स्वतःची स्तुती करत नाही. शिवपुराणाची स्तुती सुद्धा स्कंद पुराणाने केलेली आहे. म्हणून स्कंद पुराणामधून शिव महापुराणाचं महात्म्य वर्णन आलेलं आहे. स्वतःची स्तुती शिवपुराणाने स्वतः केलेली नाही. वेदव्यासजींनी त्याच्यामध्ये शिवपुराणामध्ये लिहिलेलं नाही. कारण आपण कसे आहोत हे दुसरे जण सांगतायत. म्हणून म्हटलेलं आहे, बडो बडाई ना करे, बडा न बोले बोल, हीरा मुख से ना कहे, लाख हमारा मोल. हीरा कधीही मुखाने सांगत नाही की ही माझी किंमत आहे. हिऱ्याचं प्रकाश, हिऱ्याची चमक, हिऱ्यामध्ये असणारे गुण ते बघितल्यानंतरच माहीत पडतंय की हिऱ्याची किंमत कशी असेल. म्हणून मोठे कधीही स्वतःची बडाई करत नाही. तसं शिवपुराणाची बडाई जी केलेली आहे म्हणजे महात्म्य जे घेतलेले आहे स्कंद पुराणामध्ये, आणि ते महात्म्य सांगत असताना शिवपुराण किती श्रेष्ठ आहे, किती महत्त्वपूर्ण आहे, किती उद्धारक आहे हे सांगत असताना दोन दृष्टांत दिलेले आहे. तत्पूर्वी शौनकादिक ऋषी सूतजींना म्हणतायत, हे महात्मन, ज्ञान सांगण्याच्या पूर्वी आमची केवळ एकच इच्छा आहे, तुम्ही आम्हाला ज्ञान सांगा. पण कसं सांगा? हे सूत महाप्राज्ञ सर्व सिद्धांतवीत प्रभो, आख्याही में कथा सारो, पुराणानां विशेषतः. प्रथम श्लोकामध्ये शौनकादिक ऋषी म्हणतायत, हे महात्मन, हे सूत महाप्राज्ञ, प्रज्ञा म्हणजे बुद्धी, तुम्ही महान बुद्धिवान आहात. सर्व सिद्धांतवित प्रभो, सर्व सिद्धांताचं ज्ञान तुम्हाला आहे. आख्याही मे कथा सारम, तुम्ही कथेचं सार आम्हाला सांगा. आख्यान असं सांगा की कथेचं सार तुम्ही आम्हाला सांगा. नेहमी शौनकादिक ऋषींची केवळ एकच इच्छा असते, तुम्ही ज्ञान संपन्न आहात, परंतु किती ज्ञानी आहात म्हणतात, भरपूर ज्ञानी आहात. किती ज्ञानी आहात याचं वर्णन करत असताना श्रीमद भागवतामध्ये म्हटलेलं आहे, कोटी सूर्य समप्रभ. महाराज तुमच्यामध्ये ज्ञान किती आहे म्हणतात, कोटी सूर्याचा जेवढा प्रकाश असेल तेवढं ज्ञान तुमच्यामध्ये आहे. म्हणजे ज्ञानाला प्रकाशाची उपमा दिलेली आहे. एवढं ज्ञान तुमच्यामध्ये आहे. ज्ञान किती आहे? किलो 2 किलो नाही, 2-3 लिटर नाही, 2-3 किलोमीटर नाही, तर किती आहे म्हणतात, कोटी सूर्य समप्रभ. कोटी सूर्यांचा जेवढा प्रकाश असेल म्हणजे ज्ञानाला प्रकाशाची उपमा दिलेली आहे. आता एक विचार करा, आपण एक सूर्य बघितलेला आहे, रोज एकच सूर्य बघतो, त्या एका सूर्याचा प्रकाश आपल्याला माहित आहे. मग कोटी सूर्यांचा प्रकाश किती असेल कल्पना सुद्धा करता येत नाही. मग एवढा जर कोटी सूर्यांचा प्रकाश आहे तर एवढं ज्ञान तुमच्यामध्ये गुरु कृपेने प्राप्त झालेलं आहे. म्हणून महाराज विनंती अशी आहे, ते सगळं ज्ञान तुम्ही आम्हाला सांगू नका. कोणतं ज्ञान सांगा?